हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? एक्सपेक्ट करतो की सगळे आपण फिजिक्सचे चॅप्टर पुन्हा एकदा रिवाइज करत आहात आणि बाकीच्या चॅप्टरचे कन्सर्निंग एमसीक्यू पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, टेस्ट पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या कन्सर्निंग तुम्ही त्याचा स्टडी करत राहा. प्रत्येक चॅप्टर तुम्हाला रिवाइज करावंच लागेल आणि प्रत्येक चॅप्टर जरी तुम्हाला असं वाटत असेल की झालेलं आहे तर कीप इट इन रिवायझिंग अँड रिवायझिंग अँड रिवायझिंग. तुम्हाला जोपर्यंत त्याचे एक्सप्रेशन लिहून पाहायचे आहे आणि ते एक्सप्रेशन जोपर्यंत लिहून पाहत नाही तुमचं न्यूमरिकल त्याचे कन्फर्म होणार नाही. न्यूमरिकल वरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स जर येऊ द्यायचं असेल तर यू हॅव टू ऍब्सॉर्ब द होल ऑफ द एक्सप्रेशन ओव्हर हिअर. तुम्हाला ते एक्सप्रेशन पुन्हा पुन्हा लिहून बघावे लागतील बिकॉज इच अँड एव्हरी एक्सप्रेशन हॅव द मायन्यूट फॉर्म्युले ऑल्सो. आणि ते फॉर्म्युले कशा पद्धतीचे येतात आणि ते फॉर्म्युलेचा यूज कसा केला जाते, द फॉर्म्युले कोणत्यापासून एलिबरेट होतात त्याचं पण तुम्हाला स्टडी होतो. दॅट्स वाय वी ऑलमोस्ट बी सेड दॅट रिपीट अँड रिपीट की तुम्ही ते एक्सप्रेशन आणि ते चॅप्टरची रिवाइज करत राहा आणि कीप ऑन कंटिन्यू टू द स्टडी. ओके गाईज, आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर बघून राहिलो होतो आणि त्यामध्ये आतापर्यंत व्हीस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याचे सगळे लॉज आपण बघितले. देन टुडे वी स्टडी द इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स बघणार होतो आपण. बॅटरी किंवा एक नंबर ऑफ सेलची जर बॅटरी ते विच हॅव द सेम इंटरनल रेजिस्टन्स. प्रत्येक बॅटरीला त्याच्यामध्ये सेल्स असतात वेगवेगळे, त्यामध्ये त्याचे स्वतःचे इंटरनल रेजिस्टन्स असतो आणि अदरवाईज दुसऱ्या एक कोणतं सर्किट जर जोडलं तर त्याचं इटसेल्फ एक इंटरनल रेजिस्टन्स असतो. इच अँड एव्हरी सर्किट हॅव द इंटरनल रेजिस्टन्स. ओके. आता जर तुम्ही बॅटरी जोडलं तर त्याचा सुद्धा इंटरनल रेजिस्टन्स असतो. आता तो जर इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा झाला तर व्हाया द पोटेन्शियोमीटर वायर विच इज द बेस्ट ऑफ द एक्झाम्पल ओव्हर हिअर. आपल्याला त्या पोटेन्शियोमीटरचा वायरचा किंवा त्या कॉन्सेप्टचा यूज करून आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सेम जी सर्किट डायग्राम मागच्या सारखी होती सेम सिच्युएशन आहे, त्याच्यात काही डिफरन्स नाही आहे. बट ऍट दिस सिच्युएशन ओनली ही जी डॉटेड लाईन दिसून राहिली तुम्हाला, त्या डॉटेड लाईन मध्ये एक सेल आणि एक रेजिस्टन्स अशा पद्धतीने दिलेला आहे. दॅट इज ए होल बॅटरी सिम्बॉल किंवा सर्किट म्हटलं तरी चालते. द रेजिस्टन्स त्याच्यामध्ये याच्यासाठी दिलेला आहे की इटसेल्फ तो त्या बॅटरीचा रेजिस्टन्स आहे आणि खालचा जो रेजिस्टन्स आहे कॅपिटल आर विच इज ए रेजिस्टन्स बॉक्स. ठीक आहे, दॅट इज ए रेजिस्टन्स बॉक्स. दिस असा आहे. ठीक आहे, तो वरचा जो रेजिस्टन्स आहे विच इज हॅव्हिंग द स्मॉल आर हॅव्हिंग द बॅटरी रेजिस्टन्स अँड विच इज हॅव्हिंग द सेल, म्हणजे तो बॅटरीचा रेजिस्टन्स जरा तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि खालचा जो आहे विथ द हेल्प ऑफ द रेजिस्टन्स बॉक्स, आपण मीटर ब्रिज मध्ये बघितला होता, केल्विन ब्रिज मध्ये सुद्धा त्याचा यूज होत आहे. तर व्हाय द पोटेन्शियोमीटर आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. ठीक आहे. आता सेम सिच्युएशन मागच्या मीटर ब्रिज साठी देईल, नो डिफरन्स आहे. फक्त याच्यात आहे की सेलचा तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा. ओके, लेट्स स्टार्ट. बघूया कशा पद्धतीचं. द पॉवर विच इज सप्लाय फ्रॉम दिस बट द रेजिस्टन्स बॉक्स विच इज हॅव्हिंग द कीज, एक की दिलेली आहे त्याच्या गरजेने, म्हणजे एक पहिल्यांदा एक सर्किट आपण ओपन करू शकतो आणि दुसऱ्या वेळेला दुसरं सर्किट ओपन करू शकतो किंवा बोथ जरी सर्किट ओपन करायचं असेल तर आपल्याला त्या कीचा वापर केला जातो. ठीक आहे. ओके, बघा जेव्हा ही की ओपन राहते, ओपन म्हणजे त्यामधनं करंट फ्लो होणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल द करंट विच इज फ्लोइंग फ्रॉम द बॅटरी सेल ओनली किंवा बॅटरी इक्विपमेंट किंवा वन ऑफ द सर्किट ओनली. ठीक आहे. द करंट विच इज पासिंग थ्रू द दिस वन इज द and the current which is started from the A point, this one is the A point. हा आपण कन्सिडर करू. ठीक आहे, पोटेन्शियोमीटरचा. तिथून जर सर्किट मधून जर करंट फ्लो व्हायला तर त्या याच्यामधून जाईल, बॅटरी मधून जाईल आणि विच इज हॅव्हिंग द रेजिस्टन्स ऑफ द स्मॉल आर. देन विच इज प्रोसेस टू द गॅल्व्हॅनोमीटर. द गॅल्व्हॅनोमीटर अँड दिस वन इज द जॉकी ओव्हर हियर, दिस वन इज द पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं की त्याच्यातला जो रेजिस्टन्स आहे त्याच्या कन्सर्निंग आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स सर्च आउट करायचा आहे. ठीक आहे. Then after the current which is flowing through that particular galvanometer shows the deflection. ठीक है. As soon as we touch up the jockey on the potentiometer wire, which is having the segment of 100 centimeter up to the 10 meter also, or 2 to 10 meter also त्याची लेंथ राहते. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला लाईव्ह डायग्राम जी दाखवलेली होती गॅल्व्हनोमीटर वायरची, ती पण तशा पद्धतीचं आहे की सिगमेंट्स असतात त्याचे फक्त, बिकॉज 10 मीटर त्याचं इक्विपमेंट करणं इझी नसतं, तर म्हणून त्याचे छोटे छोटे त्यांनी सिगमेंट्स पाडलेले आहेत. ठीक आहे. तर ते तसे आपण हे सिगमेंट्स पाहिलेले आहेत. तर वन ऑफ द पॉइंट 100% वी फाइंड आउट दॅट द गॅल्व्हनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन. So this one is a point over here we consider as the P point. We consider as the P point. ठीक आहे. A पासून करंट फ्लो पूर्ण झाला through that particular battery, through that galvanometer, and the jockey shows the null point on the potentiometer wire, that is a P point. ठीक आहे. आता आपल्याला तो पोटेन्शियल as per the potentiometer जो concept आहे, the potential difference between the two of the point, जसं आपण मागे बघितलं होतं कन्सेप्ट त्याचा, the potential difference between the two of the point which is directly proportional to the length between the two of the point. ठीक आहे. सो आपल्याला V of AP म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ AP which is directly proportional to the, आपण L1 म्हणूया, त्याची लेंथ किती झाली, L1 आहे या पोटेन्शियोमीटर वायरची अप टू द दिस वन we consider as the L1. ठीक. आता हा potential difference of the AP which is directly proportional to the length according to the potentiometer concept. ठीक आहे. आता आपल्याला त्याचा नॅचरली त्यामध्ये ही पण बॅटरी यूज होऊन राहिली आणि ही पण, म्हणून आपण त्या सेलच्या कन्सर्निंग म्हणजे EMF ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल म्हणून E which is even treat up करूया which is directly proportional to the L1. ठीक आहे. The potentiometer wire, the potential difference between the AP which is directly proportional to the L1. ठीक. म्हणजेच काय आपण दुसऱ्या वर्डिंग मध्ये काय म्हणू शकतो, the EMF of the cell E1 which is directly proportional to the L1. So E1, this one is the cell of that particular battery or the circuit, one of the circuit over here. So this one is the E1 which is directly proportional to the L1. ठीक आहे. आता बघूया काय करायचं. नाउ at this situation this one circuit is to be the closed म्हणजे त्याच्यातला करंट फ्लो पहिला चालू होईल. Now at this there is a little bit different situation. A पॉइंट पासून करंट फ्लो होऊन which is get split up म्हणजे बॅटरी मधनं सुद्धा जाईल. ठीक आहे. आणि आपल्या रेजिस्टन्स बॉक्स मधनं सुद्धा जाईल. सो वी पिक इट अप द रेजिस्टन्स बॉक्स रेजिस्टन्स, एक रेजिस्टन्स आपण पिकअप करू की जे त्या रेंज मध्ये असेल 5, 10, 15. देयर इज अ रेजिस्टन्स बॉक्स, देयर इज अ कीज ओव्हर हियर. ठीक आहे. एक 5 ची की काढली और 10 ची की काढली, 15 ची की काढली, तर त्याच्या रेंज मधला जो सेल आपल्याकडे आहे किंवा बॅटरी आहे किंवा इंटरनल सर्किट आहे, तर त्याचा आपण गेस करून तो जर आपण रेजिस्टन्स आपण आउट ऑफ केला तर दिस वन करंट विच इज फ्लोइंग फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. ठीक आहे. आता आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऍज कम्पेअर टू द रेजिस्टन्स बॉक्स काढले. ऍज कम्पेअर टू द रेजिस्टन्स वी नो दॅट द EMF ऑफ द सेल, आपण EMF ऑफ द सेल पहिल्यांदा काढून टाकला. देन विथ द हेल्प ऑफ द रेजिस्टन्स बॉक्स आपल्याला काय काढायचं, त्याचा पण एक EMF काढावा लागेल आपल्याला. Then the current which is flowing through the galvanometer and which shows the 100% at any one of the point, which shows the null deflection. तिथे सुद्धा तो null deflection दाखवेल. ठीक आहे. आता तो null deflection दाखवेल. फॉर एक्झाम्पल जरुरी नाही आहे, देयर इज नो नेसेसरी की पहिला जो पॉइंट आहे तिथेच त्यांनी दाखवायला पाहिजे. It take maybe another point also. So we treat as the P dash. We treat as the P dash. So that's why
V of AP dash, potential difference of AP dash, which is directly proportional to the L2, which is directly proportional to the L2. Okay, it is clear. That means that the potential difference of the cell which is directly proportional to the L2. So that's why V which is directly proportional to the L2. So from this equation we have this one equation and this one equation both. ठीक, म्हणून आपण त्याचा काय करूया, रेशियो करूया. सो E1 upon V which is equal to L1 upon L2. We got the E1 upon V which is equal to L1 upon L2. ठीक आहे. आता हे कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरती बघायचं. पहिल्यांदा आपण काय केलं की बॅटरी मधनं करंट पास आउट केला. ठीक आहे, त्या कन्सर्निंग आपण त्याचा ईएमएफ सर्च आउट केला. त्यानंतर the current which is flowing from the both of the circuit, that is the resistance box as well as the battery or the internal any one of the circuit, that the galvanometer shows the null deflection at one of the point at the certain point. So we have the relation E1 upon V which is equal to L1 upon L2. Now we have the Ohm's law. Upon इथे that is the breakup point of this expression. We have the Ohm's law. काय करतो Ohm's law? V which is equal to IR. V which is equal to IR. आता आपल्याला जर EMF च्या फॉर्म मध्ये V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स which is equivalent to the EMF, म्हणून आपण काय करूया, सो E1 which is equal to E1 च्या कन्सर्न. ठीक आहे, the E1 which is equal to I, we have the resistance. इथे रेजिस्टन्स दिलेला आहे. We have the both of the resistance, small r and the capital R also. Small r which is concerning with the internal resistance or the battery itself resistance and the resistance block. So that's why we can write R plus capital R. R plus capital R. So that is a both of the formula. V which is equal to IR and EMF of the same E1 which is equal to IR small r plus of capital R. ठीक है. So as far as this one is the comparison, E1 upon V, we got also the E1 upon V. That's why we write the equation E1 upon V which is equal to I small r plus capital R upon I capital R. ठीक है. So E1 upon V which is equal to I R plus small r upon I R. I get cancelled. म्हणून आपल्याकडे काय राहिलंय, स्मॉल r plus capital R upon capital R. ठीक आहे. आता याचा आपण E1 upon V and this one also E1 upon V. हे जे दोन इक्वेशन आहे आपण काय करू, या आपण कन्सर्निंग E1 upon V रेशियो काढला आणि E1 upon V हे काय करू, गेट दिस आर द बोथ ऑफ द इक्वेशन गेट इक्वलाइज. आपल्याला काय करायचं आहे, त्याचा त्या दोन्ही इक्वेशन काय करायचं आहे, इक्वलाइज करूया. नाउ दिस वन इक्वेशन I can write the reshuffling of the equation so that easily we can solve this equation. I can write the repeated equation over here, which is the equation E1 upon V which is equal to R plus small r upon capital R. That's why R. ठीक है, तो मग काय होईल, 1 plus small r upon capital R. ठीक है, and easy word method. So E1 upon V which is equal to 1 plus small r upon capital R. So this one equation and this one equation get equalized. दोन्ही आपण equalize करूया त्याला. Now what is the value of E1 upon V? That is a L1 upon L2 which is equal to 1 plus R upon small r. ठीक है. We find out the small r internal resistance.
रेजिस्टन्स जो स्मॉल आर आपण हे केलेला होता तो इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, दॅट इज दिस वन पोझिशन. ठीक आहे. नाउ सो आपण रिशफल करूया पुन्हा त्याला, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 1 प्लस आर अपॉन कॅपिटल आर विच इज इक्वल टू L1 अपॉन L2. ठीक. Now this one which is shifted towards it, so R upon capital R which is equal to L1 upon L2 minus 1, right? Then small r which is equal to capital R L1 upon L2 minus 1. This is the internal resistance of the circuit or the battery. Small r which is equal to capital R L1 upon L2 minus of 1. On the basis of the potentiometer wire आपण 3 एक्सपेरिमेंट बघितले होते और 3 एक्सप्रेशन बघितले होते. वन ऑफ द थर्ड वन एक्सप्रेशन दिस वन इज द एक्सप्रेशन. हे बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारले जातात. एनसीईआरटी बेस मध्ये तर बऱ्याच वेळेला हा विचारलेला आहे सिलेबस मध्ये. तर वी हॅव टू पॅकअप दिस वन इज द एक्सप्रेशन. हे कन्फर्म करून ठेवा. बोर्ड एक्झाम म्हणजे महाराष्ट्र बोर्ड मध्ये पण आणि एनसीईआरटी बोर्ड मध्ये पण ह्या बऱ्याच वेळेला एक्सप्रेशन विचारले गेलेले आहे. नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन द इक्वेशन. ठीक आहे. नाउ स्टुडंट वी सी द न्यूअर टॉपिक, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक विच इज द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ओके. आता प्रत्येक वेळेला गॅल्व्हनोमीटर काय आहे तर दिस वन इज द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. We know that the ammeter and the voltmeter, ammeter हे करंट मोजण्यासाठी आणि voltmeter हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाते. ओके. So both of the ammeter and the voltmeter which is used for the various purposes, current आणि voltage आपल्याला find out करायचं असेल तर in that particular matter the moving coil galvanometer we show the major part of that ammeter and the galvanometer. ठीक आहे. आता हे गॅल्व्हनोमीटर, एमीटर आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, बिफोर दॅट वी हॅव टू अंडरस्टँड द फंक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन काय, ते कशा पद्धतीचं बनलं जाते, नंतर ते डिफ्लेक्शन कशा पद्धतीचं करणार आणि त्याचं फंक्शनिंग आपल्याला कसं यूज होणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव द डायग्राम ऑफ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. इन दिस केस द N and the S both of the magnet, दोन मॅग्नेट्स आहेत, आपण त्याला हॉर्सशू मॅग्नेट म्हणूया. ठीक. इन द सेंटर ऑफ इन बिटवीन ऑफ दिस देयर इज अ कॉइल इन बिटवीन ऑफ दिस. या दोन्हीही मॅग्नेट मध्ये कॉइल आहे विच इज हॅव्हिंग द नंबर ऑफ द टर्न्स. ठीक आहे. हे फक्त एक ग्राफिकली रिप्रेझेंटेशन आहे. ठीक. हा जो कॉइल आहे विच इज हॅव्हिंग द नंबर ऑफ द टर्न्स. ठीक. आता दिस वन इज द मॅग्नेटिक लाइन्स. द length of the coil which is equal to the L, length of the coil which is equal to the L, and breadth which is equal to B. ठीक है. length L and breadth which is equal to the B. When the coil which is put it down, ही suspended coil राहते actually, ही वरच्या साईडला हँग राहते, टांगलेली राहते. आणि this one is the fiber which having the restoring torque, फिरत राहील. ठीक आहे. फॉस्फर फायबर म्हणून असतो तो ट्विस्ट करत राहील त्या कॉइल. ठीक. आणि त्याच्यात फ्रीली मुव्हेबल, दोन मॅग्नेट मध्ये कॉइल काय करते, फ्री मुव्हेबल होत राहील. नाउ when the coil which is to be inserted in the horseshoe magnet and the S, naturally there are the magnetic lines between them. मग त्याला magnetic field of induction म्हणूया. ठीक. magnetic induction that is denoted by B. magnetic induction which is denoted by the B. coil length L, breadth B. is it okay? आता बघा काय होतं, when the coil which is inserted in the magnetic field of induction, it shows the deflection over here. It shows the deflection because of what, the current which is flowing through. current कसं जात आहे तुम्हाला माहिती आहे, that is a law, right hand law जो आहे आपला त्याच्या कन्सर्निंग फ्लेमिंग राईट हँड लॉ.
आता हा जर करंट जर खाली येत असेल आणि हा जर वरच्या साईडला जात असेल त्या कन्सर्निंग आहे. ठीक, मी एका व्हिडिओमध्ये त्याचं पण एक्सप्लेनेशन दिले. व्हॉट इज द फ्लेमिंग राईट हँड ड्रॉप और द लेफ्ट हँड ड्रॉप. त्याला कसं लक्षात ठेवायचं म्हणजे ते बेसिकली विच इज व्हेरी इझी. त्याच्या कन्सर्निंग तुम्हाला लगेच माहिती होईल की फोर्स कसा क्रिएट होतो किंवा फोर्स कोणत्या डायरेक्शन क्रिएट होतो. ठीक आहे. तर देर इज अ सिम्पल ट्रिक. देर इज नो नेसेसरी टू रट्टा ऑन द सिस्टम. तसं काही रट्टा करायची जरूरत नाहीये. फक्त त्याला त्याचा कन्सेप्ट अडॉप्ट करा. नाउ at this position, this one is the magnetic field of induction over here. This one is the magnet and this one is the coil which is having the number of the turns. Number of turns which is equal to N. Length of coil which is equal to L. Then breadth of coil which is equal to small p. Okay? And the current which is passing through which is equal to I. When the coil which is inserted and the current which is flowing through that coil, the coil get the turn over here which feels the forces over here. At this one position, for example, A, B, C and the D. These are the sides of the coil. Look at the carefully की functioning कसं होत आहे. ठीक आहे. आता जेव्हा सरळ त्या मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये जर कॉईल इन्सर्ट होते तर कोणत्या साइडला फोर्स अप्लाय करेल. नॅचरली द साइड्स कोणकोणत्या आहेत आपल्याकडे ए बी आणि सी डी. ए बी आणि सी डी. These two of the side which feels the force. Why? The magnetic induction and the side of the coil which is get perpendicular to each other. But both of the side, now two of the side AC and the BD, this one is the parallel to each other. So they do not feel the force over here. फक्त force vertically side लाच लागणार आहे. Vertically side ला म्हणजे कोणकोणत्या A, B आणि C, D या वर्टिकल साइडलाच तो फोर्स लागणार आहे. ए बी आणि सी डी ला. दॅट्स व्हाय दिस वन इज द सी डी विच इज हॅविंग द फोर्स अवे म्हणजे इनर साइडला फोर्स तो फील करेल आतमधल्या साइडला आणि ए आणि बी टुवर्ड द आउटर साइडला तो फोर्स फील करेल लाईक दिस. ठीक आहे. ही जी साइड आहे ही इनर साइडला माझ्याकडे आणि ही जी साइड आहे ही तुमच्याकडे फोर्स होईल. That is like this. So it deflected some. ठीक है. थीटा ने तो डिफ्लेक्ट हुई. This one is the fiber. It is twisted. The coil twist झाल्यावरती थीटा ने तो twist up होईल. ते पण आपण बघूया. That is the deflecting. The coil which is to be the deflected म्हणून आपण त्याला म्हणूया it creates the torque. त्याला म्हणूया deflection torque. That is a deflection torque. ठीक है. This one is the deflection torque deflection. Torque deflection आपण कसं मेंशन करणार आहोत. Torque deflection number of turn and current which is passing through Ni, the magnetic field of induction B and the length which is equal to the L. And I B L. So torque of deflection, number of turn, current which is passing through, magnetic field of induction, lengthwise. ठीक आहे. म्हणजे याच पोर्शन वरती मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फोर्स फिल अप करेल. ठीक आहे. तर या लेंथची जी कॉइलची जी लेंथ आहे त्याच कॉइल वरती फोर्स फिल अप करेल. दॅट्स व्हाय वी राइट एज द लेंथ ओव्हर हियर. So deflection torque which is equal to NIBL. Then the distance between the two of the sides which is equal to the B multiplied by small b. Now the equation is NIBL multiplied by B. B that is a magnetic field of induction and the small b that is a distance between the two sides. So that deflection torque which is equal to N
I B L multiplied by B. L multiplied by B. Length multiplied by B. Instead of this, we write as deflection torque, which is equal to NI B multiplied by A, area of the coil. So this one is the deflection torque. This one is the deflection torque. Deflection म्हणजे coil deflect झाली तर तो torque जो आहे तो NIBA. ठीक आहे. Now this one is the deflection torque. But when the coil is to be the deflected, it restore again because of this one is the fiber. Is constant त्याचा असतो. That's why the restoring torque असं म्हटलं तरी चालते. So torque which is having the restore, which is directly proportional to the theta, which is directly proportional to the theta. Coil deflect झाली, theta deflect झाली. So we get torque, restoring torque, which is equal to C theta. C is to be the twist constant. C काय झाला? Twist constant झाला. So both of them get equalized. Deflecting torque and the restoring torque. Deflecting torque and the restoring torque आपण काय करावं लागेल? इक्वलाइज. म्हणजे डिफ्लेक्ट झाला म्हणून तो रिस्टोर पुन्हा वापस होईल. That's why what is the equation? NIBA, which is equal to C theta. NIBA, which is equal to C theta. So the current which is flowing through the moving coil galvanometer, I which is equal to theta, आपण त्याला बाजूला काढूया थोडंसं, theta, then C upon NBA. NBA. The current which is flowing through I which is equal to theta, आपण बाहेर काढला C upon NBA. ठीक आहे. So that's why we can write as I which is directly proportional to the theta. I which is directly proportional to the theta. This one is the expression not in the board syllabus. Board syllabus मध्ये फार concept मध्ये दिलेला आहे, which is in the NCERT based syllabus. NCERT मध्ये फार detail दिलेला आहे. That's why I have explained over here. So current which is directly proportional to the theta. That's why the current, if we increase the current, the coil gets more deflected. If we lower than the current, the coil is to be the तेवढं deflection होणार नाही. That's why the deflection of the coil in the moving coil galvanometer, which is totally depends upon the current. That's why this one is the relation I, which is directly proportional to the theta. That's it.